लाजेल पण शिकवणं फार कठीण आहे. दिवस स्वामी रामकृष्णांचे इंग्लिश वाक्य साधक कोण म्हणाले, फ्रॉम गुड टू बेटर दे विल पास, फ्रॉम गुड टू बेटर दे विल पास, आज गुड टू उद्या बेटर, बरोबर बेस्ट असा जो पुढे पुढे जाते तो साधक म्हणा. तुम्ही आणि एकदा गुरु झाले की तुझे ते गुरुचे शिष्य झाल्यानंतर 15, 20, 25 वर्ष झाली तर काय चाललंय, बरं चाललंय, तुमची कृपा आहे का, प्रगतीनेच चाललाय. काय सांगायचं तुम्हाला, सांगा तेच विचार, त्याच भावना, ते दृष्टिकोन काय ते पहिली गोष्ट निश्चित असेल, आपण मृतवत जगायचं नाही. ज्ञानेश्वरीने 1 तास रविवारचा होईना, अरे तुम्हाला अशा वातावरणात घेऊन जाते की ते बोलायची काय सामर्थ्य आहे त्या वाङ्मयाचं, नाही का. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की माणसाला या त्याच्या काळजीच्या चक्रातून बाहेर फेकून जात. तुमच्या आईबाप तुझं काढणार नाही, कोणी नाही, ज्ञानेश्वर महाराज. हे दुसरं, जगात बदल किती चाललाय, कपड्यात बदल, खाण्यात बदल, राहण्यात बदल, तुमच्या पद्धतीत बदल, सगळीकडे बदल बदल बदल. आज बदल आहे का विचार बदलले आहेत, दृष्टिकोन बदलला आहे, वासना बदलली आहे, नाही, ते बदल नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं काम बदलणं म्हणजे काय, समजा पैशाची वासना घ्या, पैशाशिवाय चालणार नाही. अरे समर्थ एवढे म्हणे काय व्यवहारी त्याने स्पष्ट सांगितलंय, प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण दिले. अरे चालणारच नाही, काय करता. असं जर आहे तर मग पैसा सोडून चालेल का, नाही चालणार. मग काय बदलायचं, पैशाबद्दलची जी माझी भावना आहे, पैशाबद्दल जे माझं मूल्य जीवनाचं आहे, व्हॅल्युएशन, ते बदललं का. पैसा अवश्य आहे पण किती. महाराजांनी फार अप्रतिम उदाहरण दिलं. एका माणसाचा कुत्रा होता, अतिशय प्रिय होता. किती कुत्रा प्रिय झाला तरी त्याला पाण्यात जेवायला गेली का तो, नाही. तसं आपण पैशाला पाण्यात जेवायला घातलं, पैसा पैसा पैसा, आणि अलीकडे तर काय विचारू नका काय ते. याला एज ऑफ रिझन असं युरोपियन लोक म्हणतात. हे बौद्धिक युग नाही, नाही नाही, इट्स एन एज ऑफ वेल्थ मनी. काय पैसा आणि ते काय पगार वाढतात आणि काय व्हा, तरी पुन्हा असं माझं नाही का. सांगण्यात हेतू माझा एवढाच आहे, आज बदल झाला पाहिजे आणि तो बदल घडून जो आला नाही तर आणखी नाही 10 आणि 20 वर्ष ज्ञानेश्वरी झाली तरी काही उपयोग नाही. काय शिकायचं मला त्यापासून हेच आहे ना. आता 9वा अध्याय म्हणजे अर्धा झाला, अर्धी गीता झाली. काय खुबी आहे, हा फार मोठा पुरुष असला पाहिजे साहित्यिक म्हणून, बरं का. आम्हाला काही साहित्याचं फारसं माहिती नाही, पण सांगतो आम्हाला थोडं शिकवावं लागेल एवढंच फिलॉसॉफी ऑफ लिटरेचर. त्याने बघा आतापर्यंत 9 अध्याय सांगितले. पहिला अध्यायामध्ये ओम नमो जी अध्याय, इथे पुन्हा ओम नमो. 10व्या अध्यायाला ओम नमो, ओम नमो विशद बोध विरद. सांगतो आपल्याला हा ओंकार काय दाखवतो, नवीन. आणि या 9व्या अध्याय 10व्या अध्यायापासूनच पुढे गुरुची एक स्थिती आहे, त्याचा क्लायमॅक्स म्हणजे उच्चांक 18व्या अध्याय. 13व्या अध्यायात आहे खूप आपल्याला माहिती. 18व्या अध्याय 10 ओव्या आहेत. निजजना चिरमंगळ जय जय देव निर्मळ. काय इथे गुरुसुवर्ण आहे, इथे सुरुवात आहे म्हणून ओंकार. दुसरं त्या ज्ञानस्वरूपाला वर्णन केलं. हे भक्ती संपली इथे 9व्या अध्याय. त्या भक्तीला ज्ञानाचं पांघरून आहे आता पुढे 15व्या अध्यायापर्यंत त्यांच्या म्हणण्यात येणार. बरं बरं विभूती अध्याय सांगितला. विभूती म्हणजे ईश्वराचं विशेष रूप.
एक मला आठवलं, माझं ग्रंथ नाही आहे आता, त्यामुळं पण मला खात्री आहे, या ब्रह्मसूत्रावरती टीका लिहिताना वल्लभाचार्यांनी असं म्हटलंय की माणसाचे जे कोश आहेत ते त्याची विभूती आहे. म्हणजे हे सगळं जे जगत दिसतंय ना, हे ईश्वराचं एक्सप्रेशन आहे, व्यक्त स्वरूप आहे. मला आठवत आहे तेव्हा वर्णन हे असंच आहे बरं, की हे सगळं जगत काय आहे. जगतामध्ये चांगलं वाईट मानवी दृष्टीचं आहे, चांगलंच आहे सगळं. एक उदाहरण सांगतात, साताऱ्याला एक सोमन म्हणून काँग्रेसवाले होते, भाऊसाहेब सोमन, त्यांचा मुलगा. तर ते येताना गोंधळात येताना त्यांनी त्यांच्याकडे विचारलं होतं, काही त्याने आपलं बोलायला होतं. तर ते वकील होते, क्रिमिनल वकील, ते सुद्धा सिव्हिल आहे. तर मी गेलो तेव्हा एक प्रेरड जातच असते बरं का, प्रेरड आलेला होता. अरे काय माणूस तो, पाहिल्यानंतर घाबरेल असा बरं का. त्याचं माणूस चांगला बरं का, बोलायचा आहे, पण त्याचं ते उग्र स्वरूप पाहिल्यावरती चाल. तर येणं बरं नव्हतं म्हणून कोर्टात गेलो नाही. पण कर्मधर्म संयोग असा की त्याला सोडला, त्यांनी खून केला होता, त्यांनी नंतर कबूल केलं, तो सोडला. त्यांनी काय केलं, वकिली दाखवून करून त्याला सोडला. तर तो आला होता, तो त्यांच्या पाया पडला आणि काय म्हणाला, दादा माझं पैसा तर काय नाही तुम्हाला द्यायला, तर मी पैसा देऊ शकत नाही, तुम्हीच मला काहीतरी द्या. बरं साधा निमिष, अरे काय पाहिजे तुला, मला ज्ञानेश्वरी द्या. ऐका, हा बेरड माणूस मला ज्ञानेश्वरी द्या म्हणाला. अरे तुला लिहिता वाचता येत नाही, पण काय म्हणाला, ती माऊली आहे, मला तारीख मिळून तुझ्याकडे मला द्या. हा काय आहे हे खरं वाङ्मय लिहिणारे लोक, हजारो लोकांना उद्धार करणारे, म्हणून माऊली नाही का. म्हणजे यांनीच त्याला 100 रुपये दिले आणि कोंबड्यांच्या अंड्यांचा व्यापार कर वगैरे सांगण्यात येईल तुम्हाला. काय आपल्याला तर गुरुची तारीफ कशी आहे बघा. अरे नुसत्या त्यांच्या नावाकरता तो ग्रंथ पाहून जो सुधारतो, तो ज्यामुळे ही योग्यता आली, त्याचं वर्णन करताना काय भरून येत असते ते सुरुवातीला ओंकाराचं सांगितलं की विभूती विशेष रूपाने झालेली, म्हणजे परमात्मा, ईश्वर आणि माणूस यांचा संगम आहे तो सद्गुरू. कोणाचंही माझ्या ध्यानात नाही. गॉड वॉकिंग ऑन द अर्थ इन ह्युमन फॉर्म. सद्गुरू म्हणजे कोण, परमात्मा, ईश्वर मानव रूपामध्ये गेला. म्हणून महाराजांचे शिष्य होते ब्रह्मान महाराज, होते राम हो राम आहे, त्यांना ते दिसणारच. त्यांचं एक वाक्य ध्यानात ठेवा, पंढरपूरचा देव हा दगड नाही आणि महाराज हे माणूस नाही. पण काय असतं व्यवहारात वाचताना स्वाभाविकच मनुष्य फसतो नाही का, रामाच्या चरित्रात नाही का, तसंच आहे असं. तेव्हा सुरुवात कशी केली आहे विभूती योगाची. विशद बोध विदग्ध. आता विदग्ध शब्दाचा अर्थ सांगतो. माणसाच्या सौंदर्य निर्मितीमध्ये ताण पडत नाहीये ना. वर्गासारखं होतंय, पण गोष्टी सांगतोय किंवा मधून मधून. माणसाने जी निर्मिती केलेली आहे ना, मॅन इज क्रिएटिव्ह बीइंग. प्राणी वेळी बघा, सिंहन वाघन लोकांना मारून खातील, हो आमची करतील, पण आज वर ताजा आपण हरण मारलंय, त्याला जरा फोडून दिली द्या नाही. माणसाचं कसं आहे बघा तुम्ही, केटरिंगचे कोर्सेस आहेत की हो, असं काय करतात. सांगण्यात याची काय, तर माणूस जी निर्मिती करते ती सौंदर्याची निर्मिती, अफाट सौंदर्य, आणि सौंदर्य पाहून सुद्धा अतिशय तो रमून जातो. रंग सौंदर्य, कलर इमेज, किंवा फुलांचं
ती कुठे हिमालयात बाग आहे म्हणतात ना ते, किंवा वृंदावन गार्डन आहे बंगलोरला, त्या म्हैसूरला मला तुमचे सौंदर्य निर्मिती ना, कपड्याचं सौंदर्य किती असतं तुम्ही पाहता, हे माणसाचं काम आहे. तेव्हा विदर्भ शब्दाचा अर्थ आहे. विदर्भ शब्दामध्ये दह अधिक ही अधिक दह, दह म्हणजे काय, तर विदर्भ म्हणजे दोन अर्थ आहेत. एक फोडपडलेलं म्हणजे जास्त झालं, पण दुसरं चांगलं भाजलेलं, विदर्भ शब्दाचा अर्थ. आणि आपल्या संस्कृत वाङ्मयामध्ये विदग्ध वाङ्मय म्हणजे क्लासिकल लिटरेचर, म्हणजे विषय भाजलेलं का, काळामध्ये टिकलेलं, इतका काळ गेला तरी ज्याचं सौंदर्य जसंच तसंच आहे ते. मध्ये आपल्याकडे हे आले होते पंडित जसराज, तेच भजन गाय चिदानंद रूप शिवोहम, त्यादी संस्कृत आणि त्यांच्या म्हणण्यात एवढं गोडीच होती. ते म्हणाले, तर बोलता बोलता विषय निघाला की म्हणजे पंडितजी की आज ये गा रहे हैं हे नवीन नाही का, ऐसी क्या बात है, संगीत जब म्हणाले परमात्मा ने अवतार दिया जब से संगीत सुरू हुआ है. बघा कसं आहे संगीताचं हे आहे ना असं सौंदर्य. म्हणून तुम्हाला मी ती गोष्ट सांगितलं ना, लक्ष्मण किल्ल्याची, पटवर्धन बुवा अहो ते रशियाला गेले होते, पटवर्धन बुवा यांचे शिष्य पलुसकरांचे, तेव्हा त्यांची ताण म्हणजे काय भयंकरच काम आहे ते. तेव्हा त्या लोकांनी विचारलं, तुमच्या घरामध्ये काही यंत्र ठेवलंय काय, म्हणाले तुम्ही ताण म्हणतात, बरोबर तू काय. तेव्हा तो काय म्हणला, लक्ष्मण तुम्ही काय म्हणाला, ते म्हणाले गाणं कसं काय झालं, आपण हजर होतो. तेव्हा तो काय म्हणला, आप गाना तो अच्छा गाय, शास्त्र शुद्ध गाय, मगर हम स्वरों से लुत्फ उठाते हैं, आप उसे जंग खेलते हैं. काय मार का बरोबर आहे, तुम्ही लढता त्या स्वराशी आणि म्हणजे आम्ही त्यातून प्रेम लुटतो, सौंदर्य लुटतो. तसं विदग्ध वाङ्मय म्हणजे अभिजात वाङ्मय. मला हे लोकमान्यांचं आठवतं, नागपूरला गेले होते तेव्हा एक मैफल त्यांची त्यांच्या सन्मानार्थ रचली, पण ते जवळ मला आठवत नाही. तो घरी जात होता, तो मध्ये सुटले बाहेर आले असेल. तेव्हा एक गिरस्तार म्हणाला की आपल्याला गाणं आहे नाही आवडत नाही का. त्याने काय उत्तर दिलं की म्हणजे जो अमृत प्यायला आहे त्याला सरबत आवडेल का म्हणाले. तसं मी भगवद्गीता वाचलेली आहे, आता हे मला कसं आवडेल. भगवद्गीता ना गाणं आहे ते भगवंताचं, त्यांना शोधतोच तर आपल्याला नाही. माझ्या म्हणण्यात हेतू तर विदग्ध वाङ्मय म्हणजे अभिजात वाङ्मय. कालिदासाचं रघुवंश घ्या, काय नाही का, नाटकापेक्षा सुद्धा रघुवंश म्हणजे ती कथा काय मेघदूत आहे, त्याचे भगवतीचं उत्तरांचरित्र आहे, त्यातलं संस्कृत विदर्भ. तर विदर्भ वाङ्मय म्हणजे ज्ञानेश्वरी, ध्यानात ठेवा. केव्हाही कुठेही कुणीही कुठेही वाचा, शाळेत पण नाही. अशा एका भूमिकेवरून सांगितलं. म्हणून मला पहिला फायदा झाला असेल या 2-3 आवृत्त्यात, तर थोडं थोडं त्यांच्या चरणाजवळ जाता येतं. काय म्हणायचं काय म्हणायचं आणि सांगण्यामध्ये काय खोली आहे. तर विदर्भ म्हणजे अतिशय सुंदर अभिजात अक्षर वाङ्मय असं करा म्हणतात. क्षर नाही, विशद एकच शब्द, विशद निर्मळ, प्रसन्न किंवा निर्मळ. जगात एकच असं निर्मळ आहे ते ज्ञान, भगवंताचं ज्ञान. जे परमात्मा स्वरूपाचं ज्ञान आहे तेवढं निर्मळ, बाकी सगळं अज्ञानाने वेगलेलं आहे. म्हणून गुरु माझा कोण आहे, ज्ञानवंत आहे. ते ज्ञान कसं आहे, निर्मळ आहे आणि विदग्ध आहे, अतिशय सुंदर आहे. माझा गुरु ज्ञानवंत आहे. कसा ज्ञानवंत आहे, तो सुंदर ज्ञानानं आहे, सुंदर निर्मळ ज्ञानाने संपन्न आहे. त्याला मी नमस्कार करतो. नमो विशद बोध विदग्ध विद्यारविंद प्रबोधा.
प्रबोधनाचं जाग करणं, विकास करणं, जाग करणं, ते सगळं जग अविद्येनं भरलेलं आहे. त्या अविद्यारूपी कमलाचा खरा खरा विकास करणारा असेल तर माझं वेगळं त्याला मी नमस्कार पुढे म्हणाले परा परम प्रमदा विलासिया. माणसाच्या 4 अवस्था आहेत. जागेपण, स्वप्न, गाढ झोप या 3 अज्ञानाच्या अवस्था. आणि त्याच्या पुढची जी आहे ती उन्मनी, ती स्त्रीलिंगी आहे बरं. त्याला सुप्रामेंटल कॉन्शियसनेस असा अरविंदाने शब्द पाहिजे. सगळ्या परमार्थाची धडपड त्या अवस्थेला जायची. त्यात थोडा भेद आहे की समाधीची अवस्था आहे. त्याच्यामध्ये सविकल्प समाधी, निर्विकल्प. सविकल्प समाधीमध्ये मनुष्य तिथे जातो, परत येतो. निर्विकल्प समाधीचं नाही, गेला की गेला. तर जागेपणे आपण तो भोग भोगतो. त्याची ज्ञानप्रमाण शब्दांची गंमत बघा. तुम्हाला म्हणजे लहान पोरं झोपतात. लहान पोरं कशाला, राजेंद्र प्रसादचं मी उदाहरण तुम्हाला दिलेलं माहिती आहे ना, की झोपेमध्ये त्याला खायला घालायचे. मोठा 18 वर्षाचा मुलगा हो, आणि निघून जायचे. आता तुला रात्री जेवायला घातलं कुठे मला माहिती नाही. म्हणजे जागेपणे जेवण भोगू शकतो ना, किंवा झोप लागेल टीव्ही पाहताय बघू शकाल नाही. तर विलास विलास म्हणून जो आहे भोगाचा तो त्या अवस्थेत होतो जागेपणच्या. तसं स्वप्नाचं काय सुंदर स्वप्न पडलं बा, भोगलं त्यांनी पण स्वप्न पुन्हा विलास आहे. फार थकलो होतो बा, गार झोप लागली, खरं वाटलं त्या अवस्थेचा विलास. तर या 3 विलास अज्ञानाचे आहे. माझा गुरु कसा आहे, परा परम प्रमदा. परा म्हणजे पलीकडचा. परा शब्दाचा अर्थ इकडचा नाही, पलीकडचा. पलीकडचा. मला एक आठवलं, रामभाऊंचे गुरु बंधू होते अंगोरवा म्हणून. तयार झाले पुढे ते. त्यांची एक गोष्ट सांगू होती गमतीची आहे. पहिली बायको मेली होती. इतका साधा मनुष्य बोलायचं. म्हणजे कसं, ते काही यात्रेला गेले. यात्रा म्हणजे त्या निंबर्णी महाराजांचा उत्सव होता म्हणून तिथे गेले. तर येताना बाहेरच्या ओढीमध्ये भाऊसाहेब महाराज बसले, त्यांचे गुरु, नंतरचे गुरु. आणि काय करायचे, अर्ध्या मांडीवर खलबत्ता ठेवून कुठून विडा कुठून खायचे. तर तंबाखू असायची थोडी. तेव्हा ते असे विडा कुठून खात होते. तेव्हा हे आले, दर्शन करून आले आणि निघाले. पण इथे कोण आहे, हे काय भक्त आहेत म्हणाले. म्हणून त्यांच्या पुढे गेले आणि म्हणाले जास्त तंबाखू द्या थोडी म्हणाले. पहिली भेट त्यांची मुलाखत या असा. पण ते सांगतील ते करायचे. एक गंमत सांगतो तुम्हाला, 2 गोष्टी सांगतो म्हणजे त्यांची कळेल तारीख. निघाले याच्यावरून, इकडचे पराशब्दावरून ते अनुसंधान सुनाल. तेव्हा एकदा त्यांच्याकडे श्रावण मासामध्ये मंडळी आलेली होती. त्यांचं निरूपण असते दालगोलावर. ते आंबोरा पुढे बसले. ते आले, भाऊसाहेब म्हणले, अरे आंबोरा आहे म्हणा, तुला काय कळत नाही, इतकी श्रेणी मंडळी असली आणि तू आपल्या पुढे येऊन बसला, जा मागे जाऊन बस. कुठल्या मागे जाऊन थोड्या वेळाने म्हणलं, अरे तुला काय अक्कल आहे नाही, अरे मागे काय बसलास, तिथे येऊन बस पुढे, ऐक म्हणाले पुढे येऊन बस. निराळे काम आहे आपलं काम नाही. तुम्ही काय सांगता, असं सांगा आपलं सांगता, राघव सांगता बरंच ते. तेव्हा सांगण्याची गोष्ट आपल्याला की त्यांचं एक वाक्य आहे, आम्ही इकडचे नाही, आम्ही तिकडचे आलेलो आहोत. म्हणून परा म्हणजे 3 अवस्थांच्या पलीकडे ती उन्मनी. जशा 3 अवस्था माणूस भोगतो तशी उन्मनी भोगतो. महाराजांचं एक वाक्य आहे, 9 महिने भोगली म्हणाले. महाराज सापडले कसे, चरित्राचं वर्णन आहे, चिखलात सापडले. एका गवळ्याला इंदूरला चिखलात पडलेले
त्या म्हशी घेऊन येत होता गवळी तो. अरे काय हालतोय एक माणूस चिखलामध्ये पडलेला, बेहोश झालेला. त्याने त्यांना उचलले, घेतले, एका ओरीमध्ये बसवले आणि तेव्हापासून प्रगट झाले. तेव्हा म्हणाले 9 महिने भोगले. तर परा म्हणजे पलीकडची, तिने अवस्थेच्या पलीकडची. परम म्हणजे श्रेष्ठ. प्रमदा, प्रमदा म्हणजे उन्मनी स्त्री आहे ना, तिच्याशी विलास करणारा असा माझा गुरु, त्याला नमस्कार. म्हणजे रात्रंदिवस उन्मनी भोगणारा माझा आहे गुरु, त्याला मी नमस्कार करतो. भानगड नाही हो सगळी. पुढे म्हणाले नमो संसार तम सूर्या अपरिमित परमवीर्या तरुण तर सूर्या लालन लीला. काय भाषेची कमाल आहे बघा. आधी दुसरी ओळ सांगतो. या उन्मनीला जो पचवतो त्याला सूर्या म्हणतात. सूर्या शब्दाचा अर्थ चौथी. पण ती आली ताजी ती उन्मनी, मन ओलांडलं ना, उन्मन मनाचा वर गेला आणि ती पचली ती सूर्या, खाली येणं नाही पुन्हा. तर तरुण तर सूर्या लाल नदीला हा खेळ खेळतो म्हणाले. कामक्रीडा करतो असं म्हणा. कसं आहे लालन लीला, तिच्याशी लालन पालन खेळणं चाललंय, ही लीला करतोय. ती कशी आहे? तरुण आहे, नुकती आलेली आहे. नुसती तरुण नाही, तरुण तर आहे, अतिशय तरुण आहे. तर अतिशय तरुण असणारी ही सूर्या तिच्याशी तरुण तर सूर्या तिच्याशी खेळ खेळणार. म्हणजे अखंड त्या सूर्या अवस्थेत असतात, भान नाही असत. काय असलेल्या लोकांची अवस्था हे सगळं अनुभवाचं शास्त्र आहे. आपल्याला मी त्या याची निर्देच्या अन्नभुवाची गोष्ट सांगितली ना, काय असेल बुवा, त्यांना मूळ व्याध झालेली, तरच गुंडाळलेलं असेल आणि ते मोड बाहेर आलेले आणि कुत्रा कीर्तनच होत होते आणि यांचं वेदन चाललं होतं लोकांना. तेव्हा हो बुवा काय चित्र करतंय, चमडा जाणे कुत्रा जाणे. अरे बापरे, का हो असं जर आपण डॉक्टरला म्हणले तर डॉक्टर म्हणला बेवकूफ आहे, झाला वेडा झाला गेला. काय देहाचा विसर म्हणजे काय असते? ज्ञानेश्वरीतून हे शिकायचं की देहाची किंमत किती, असं वागू नये. ते यावं ही इच्छा पाहिजे. काय वागतोय, काय विचारांना बळी पडतोय, हे माझ्याबद्दलच मला एक प्रकारचा तिरस्कार यायला पाहिजे, नाही का? काय हे आपलं पाहिजे, काय सेल्फ कंटेंट सगळ्याबद्दल. मात्र ध्येय काय जीवनामध्ये? आणि तुम्ही इंटेलेक्च्युअल ध्येय धरा, हो बौद्धिक ध्येय, काय हरकत आहे. पण मी आहे आपल्या सुजोवटी करता, खाण्यापिण्याकरता मोठ्या करता असं आत वाटलं पाहिजे. हे ज्ञानेश्वरीने शिकायला पाहिजे. ते करावं लागेल, पण त्याची किंमत किती नाही हे माणसाने शिकायला पाहिजे. नाही काय आपण वाटलं हा नुसता एक बुद्धीचा खेळच आहे. तरुण तर सूर्या लालन लीला. पुढे कसं आहे? संसार तम सूर्या. संसार अंधकार आहे. अंधकाराचा धर्म काय आहे, त्याच्यामध्ये पुढे काय याचा पत्ता नाही. बघा तुम्ही माणसाच्या जीवनामध्ये काय घटना घडतात, भयंकर काहीतरी घडून जातं. काय असतं बघा, आपण ज्या काळात जगतो ना, त्या काळात जी समकालीन व्यक्ती असतात त्या आपल्या जीवनात येतात जातात. ते धंद्याच्या निमित्ताने आला, नात्याच्या निमित्ताने आला, ऑफिसातल्याने येतात. पण त्यांना आपण काय महत्व देतो, काय जीवनामध्ये ते शिकतात मला सांगा, नाही का? बरं पुढे काय होणार आहे कोणास अंधार आहे. मग त्या अंधाराला सूर्यासारखा प्रकाश देणारा. आणि खरं सांगितलं, जो गुरुमित्र आहे ना किंवा गुरुकन्या ना, ऐकावं त्यांचं. कधीही अंधकार राहणार आहे, त्याला उजेड असतो ना, दिसतच प्रत्यक्ष दिसतो. आणि काय असतं पुन्हा, त्यांना सामर्थ्य असतं. तुमच्यावर येणारा जो प्रसंग आहे त्यामध्ये संभाळण्याची सामर्थ्य तुम्हाला खालच्या पातळीवर जाऊ देत नाही. पण ते निश्चय झाला पाहिजे की नाही ऐकणार म्हणजे ऐकणार. हे
मी तुम्हाला 10 वेळा काय सांगतोय, माझी उलटी प्रवृत्ती होती सगळी. बरं, ही की नाही झोपटून अशी करून टाकली की आता नाही, तू खरा यस फादर यस ऑलवेज. माझ्या आचरणात नसेल पण मी ते अगदी हमारे दिल में रखा. बास तू करशील ते, मला ते बरोबर दिसणार नाही, बरोबर या इच्छेनं होऊ दे. म्हणून तुम्हाला एक गुप्त गोष्ट सांगून ठेवतो. काय आहे, आपण त्याच्याकडे येताना त्याच्या इच्छेशिवाय येत नाही. हे ध्यानात ठेवा. तुम्ही जेव्हा एखाद्या सत्पुरुषाकडे जाता तेव्हा त्याची इच्छा असल्याशी तुम्ही जाऊ शकत नाही. कारण आहे ते कॉस्मिक माइंड आहे, विश्व म्हणून आहे, त्याचं बोलावणे आल्याशिवाय जाऊ शकत नाही. बरं, जर असं आहे तर मग त्याची सत्ता तुमच्यावर चालणार आहे तेव्हा तुम्ही ऐकलं पाहिजे, नाही तर नाही. ऐकणारा 2 प्रकार. महाराज म्हणाले 2 पोरं होते भाऊ. एक होतं 4-5 वर्षाचं आणि एक होता लहान. दोघांना ताप आला. तो मोठा पोरगा होता ना, त्याला आईने आ कर म्हणले की आ करायचं, औषध घ्यायचं, लवकर बरा झाला. दुसरा पोपटा जो होता तो तोंड बंद करून बसायचं, मग नाक दाबा मग घाला, तो वेळ लागणार. तसं होऊ नये, नाही का? आ कर म्हणले की आ काही वीज घालणार नाही हो आई, पण तेवढी श्रद्धा पाहिजे हो. आणि त्यांना माणूस समजतो, मग त्याच्यावर जास्त लढवायची. मग आपण असं म्हणताय का की कसं होणार आहे होणार आहे. अरे गगनीच्या मी सांगतोय आई तुला काय. आमची मोगल्याची शिवी आहे, गाडीच्या म्हणतात ते रेल्वेला बाहेर पडतं बघा असं सांगण्यात येतो. काय तर हा अंधार खरं मला सांगा काय आहे पुढे होणार आहे. अरे पाहता पाहता माणसं जातात, आम्ही पाहतो ना. बरोबर, माणसं वगैरे रोगराई कशी होते मला सांगा. काय प्रसंग असते, काहीतरी सुरू जाते. मग अशा वेळेला दीप दाखवणारा कोणी असेल तर बरं बरं. अपरिमित परमवीर्य. वीर्य म्हणजे शक्ती. वीर्य शब्दाचा मूळ अर्थ माणसामध्ये संतती निर्माण करण्याचे जे द्रव्य आहे त्याला वीर्य असं म्हणतात. ते वीर वगैरे वगैरे येतात. तर त्याला मर्यादा आहे. हे अपरिमित आहे. म्हणजे क्रिएशन, निर्मिती ज्याला म्हणतात, त्या निर्मितीचा अनंतपणा असेल की याच्या ठिकाणी. म्हणून एक ध्यानात ठेवा, आपण ज्याच्या बोलण्याचा कंटाळा येत नाही, त्याच्या बोलण्यात रस आहे, नाविन्य आहे, बोध आहे, तो परमवीर्य आहे. आणि असा सत्पुरुष आहे. तीच गोष्ट सांगेल पण ऐकाविषयी वाटते, कारण त्यात रस असतो. आणि हे नामात निर्माण झालं की नावाची मजा आहे. त्याचं एक काहीतरी स्वय असं समजावी आहे. पुन्हा पुन्हा घ्यावे, पुन्हा पुन्हा घ्यावे नाम घेण्यात. आज देवमुखीच्या भूमीचे होईल, पण एकदा ती चटक लागली ना बस तो असं थांबत आणखी येऊ दे. याचं अप्रतिम उदाहरण आपल्या इतिहासात आहे. समर्थांनी 13 कोटी जप केला, राम दर्शन झालं. तेव्हा त्यांना आज्ञा झाली की आता भारतभर तुम्ही यात्रा करा. याचा अर्थ असा आहे, या लोकांना इंट्युशन येते, प्रतिभा येते आतून. बरं, त्यांचं तुम्ही राहा, त्यांना आज्ञाच होते. अरविंदांना जशी झाली तसं पॉंडिचेरीला जा गेलं. तेव्हा त्यांना आज्ञा झाली. समर्थ काय म्हणाले, रामा मी जातो पण आणखी 3 कोटी जप करायची इच्छा आहे. अरे इतका झाला तरी पुन्हा 3 कोटी. किती रसत्व आहे त्यांच्या अंगी, तो रस आहे. प्रत्येक नाम असं क्रिएटिव्ह सृजनशील आहे, असं आहे. ते येतं, ते करावं लागत नाही. आणि तिथपर्यंत कष्ट आहे, साधनाची शिकाची आहे, कष्ट आहे, त्याला रस नाही. आपला रस आपल्या आवडत्यात घालावी लागते. पण थोडं करून पहा काय आहे. अरे वा झाली जाते. जो सूक्ष्म देह आहे, या सूक्ष्म देहापर्यंत पोहोचलं की तिथे अंगाले